काकू मानलं की तुमची जवानी खूप बाहेर येते, पण काय करणार, आपलं वय काय आहे, आपण करतोय काय ह्याचं पण जरा भान ठेवा. आणि असं सकाळचंच रील करा. नशीब तुम्ही सकाळी रील केली, रात्रीची केली असती ना तर लहान पोरं घाबरून पळून गेली असती भूत 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 करत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आपण आज कोणाविषयी बोलणार आहे. काकूंना तसं तर आपण 2 वर्ष अगोदरच रोस्ट केलं आहे, पण काल मी स्क्रोल करता करता चुकून काकूंची एक रील आली, तर म्हणालो चला एक फेरफटका टाकून येऊ काकूंच्या अकाउंटवर आणि काकूंच्यामध्ये काय सुधारणा झाली का नाही बघूया आपण. पण तिथं गेल्यानंतर मला कळलं बरीच सुधारणा झाली काकूंच्यामध्ये. काकू आता पहिल्या बिना मेकअपचे व्हिडिओ बनवायच्या आणि आता मेकअप करून व्हिडिओ बनवतात. बस एवढी सुधारणा झाली आहे. काकूंच्या कंटेंटमध्ये तर काही सुधारणा नाही झाली. चलिए शुरू करते हैं. हो, आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया. त्याच्यामध्ये काकूंनी कच्च्या बदाम ह्या गाणं कच्च्या बदामवर डान्स करायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. फक्त हो गाणं टाकायचे विसरलेत. कच्च्या बदामवर काकूंनी गाणं केलं, डान्स तर केला. त्याचं काय झालं मी सांगतो तुम्हाला. काकूंना करायचं होतं कच्च्या बदामच्या गाण्यावर डान्स. काकूंना एक स्टेप सुचलेली कच्च्या बदामची, मग ऐनवेळी गाणं गावलं नाही. त्याच्यामुळं काकूंनी गाणं तर सापडलं नाही, पण काकू स्टेप काय विसरलं नाहीत. काकूंनी स्टेप तर कच्च्या बदामचीच करायची होती, म्हणून गाणं लावलं. तिसरंच स्टेप केली कच्च्या बदामचीच. पण काय प्रॉब्लेम नाही, काकू तुमच्यासाठी आपण लावून देऊ कच्च्या बदामचं गाणं. लावा रे. लिहिलं आहे काकूंनी, मला हरवण्यासाठी काही जाऊ द्या पुढचं वाचू. जाळक्यांचा पुरेपूर प्रयत्न चालला आहे, पण मी कधीच हार मानली नाही. ते ठीक आहे काकू, पण ह्याच्यामध्ये शिवी लिहिण्याचा काय संबंध होता? आणि ते जाळक्यांचं असतं, जाळक्यांचा नाही. काकू तुम्ही हिंदी गाण्यांवर डान्स करता करता मराठी पूर्ण विसरून गेलाय. जरा मराठी सुधारा आपली. आणि हो, तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न कोण करेल हो? तुमच्यासारखे कंटेंट बनवून कुणाला आपली इज्जत घालून घ्यायची आहे? आणि हो काकू, जळके कोणाला म्हणतायत ते पण तुम्ही एकदा बघा. ते मी तुम्हाला सांगतो. काकूंना असे फालतूगिरी करतात रील्सवर, असे काही पण रील्स टाकतात, म्हणून काकूंना आता कमेंट्स येतात काकूंना. खूप घाण कमेंट्स येतात. त्या तुम्ही जाऊन वाचा. आता इथे एक स्क्रीनशॉट लावतो मी, ते बघा तुम्ही. तर त्यांना काकू जळके म्हणतायत. काकू त्यांना जळके नाही म्हणत, त्यांना शहाणी माणसं म्हणतात. कारण ना ते तुम्हाला सुधारवण्याचा प्रयत्न करतायत हे छपडे चाळे बघून तुमचे. जरा तुमचं कंटेंट सुधारा पहिलं. सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. ठीक आहे काकू, पाऊस आला ते आम्हाला पण कळलं, पण पाऊस आला आहे तर छत्री शोधा, एखादं झाड शोधा, त्याच्या खाली थांबा. पण नाही, काकूंना रील्स बनवायची, काकूंना पळायचे. कुछ भी काय खाल्लं तुम्ही? काय खाल्लं दिसलं काय खाल्लं? हे बघा भावानं बहिणी, खारीची फोड, मिरच्या आणि ते सगळे आणले मला खायला. तिला म्हणलं सकाळी उठ लवकर आणि बेसन भाकर बनव, पण झोप होईन तवा ना कशी वेळ उठती आणि घेतल्या मिरच्या. आता मिरच्या आणि खारीची फोड काय भुंगे. काकू चांगलं जेवण कसं बनवतील? काकूंकडून हीच अपेक्षा होती. हे असंच काहीतरी जेवण असणार, रोज देत असणार ह्यांना. काकूंना रील्सवरनं टाईम भेटला तर ना जेवण बनवतील. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. आले या भोगाशी, घ्या समजून पुढं तुमचं तुम्ही. काका आणि काकू कुठंतरी चाललेले, त्यांची गाडी बंद पडली. पण एखादा शहाणा माणूस काय करेल, पहिल्यांदा त्याला टेन्शन येईल, ही गाडी नीट कशी करू कशी नाही. पण नाही, काकूंना रील्स बनवायची. तिकडं गाडीला काय पण होऊ दे, तिकडं गाडीचं खराब होऊ दे, नाही तर गाडी चुलीत जाऊ दे, काकूंना रील्स इम्पॉर्टंट आहे. काय काकू.